सांगली जिल्ह्यातील एका छोट्या खेड्यात रामचंद्र नावाचा शेतकरी राहत होता. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. 2 एकर कोरडवाहू जमीन, त्यावर पावसाच्या भरोशावर कसणं आणि त्यातून मिळालेलं थोडंफार धान्य. घरात आई वडील, पत्नी, 2 लहान मुलं आणि 1 आजारी धाकटी बहीण. पावसाचा खेळच चालू असायचा. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी. त्यामुळे शेतातून उत्पन्न काही ठरत नसे. कर्जे वाढत गेली. सावकार दरवाजावर येऊन उभा ठाकायचा. घरी 2 वेळचं जेवण मिळणंही कठीण झालं. रामचंद्र कितीही कष्ट केला तरी संकटांचं ओझं वाढतच होतं. त्याला असं वाटू लागलं की आयुष्यभर हा गरिबीचा पिच्छा कधीच सुटणार नाही. एकदा असं झालं की सलग 2 वर्षे दुष्काळामुळे पिकं पूर्णपणे नष्ट झाली. गावातल्या इतर लोकांनी मजुरीसाठी शहरांकडे धाव घेतली, पण रामचंद्राच्या आईवडिलांना प्रवास झेपणार नव्हता, म्हणून तोच गावात राहिला. त्याच्यावर सावकाराचं जवळजवळ 15 तोळ्यांचं कर्ज झालं होतं. सावकार रोज घरावर यायचा, शिव्या द्यायचा. जमीन तारण ठेवा, नाहीतर घर जाईल अशी धमकी द्यायचा. पत्नी डोळ्यात पाणी आणून म्हणायची, आपल्याला काही मार्ग दिसत नाही का? देवाला प्रार्थना कर, आपण का एवढं दुःख भोगतोय? रामचंद्रही अनेकदा हताश व्हायचा. त्याला देवावर श्रद्धा होती, पण त्याचा अनुभव मात्र नाही आला होता. एकदा गावातल्या एका नातेवाईकाने सांगितलं, अरे राम्या, तुला अक्कलकोटच्या स्वामी समर्थांविषयी माहीत आहे का? ते सर्वज्ञानी आहेत. त्यांच्या चरणी गेलेला माणूस कधीच रिकामा येत नाही. गरिबाला संपत्ती, रोग्याला आरोग्य आणि दुःखीला समाधान देतात. हे ऐकून रामचंद्राच्या मनात आशेचा किरण आला. पण लगेच त्याने विचार केला, आपल्याला तिथपर्यंत जायला पैसे कुठून येणार? पत्नी म्हणाली, देवाला भेटायला पैशांची गरज नसते. आपण निघालो तर स्वामीच आपल्याला रस्ता दाखवतील. अक्कलकोटला प्रवास थोडं धान्य विकून आणि काही शेजाऱ्यांकडून मदत घेऊन रामचंद्र आपल्या पत्नी समवेत अक्कलकोटला निघाला. 2 दिवसांचा प्रवास करून ते महाराजांच्या मठात पोहोचले. पहिल्यांदा स्वामी समर्थांना पाहताच त्याला वाटलं, जणू काही हजारो वज्रसूर्यांसारखा तेजोमय प्रकाश समोर आहे. स्वामी समर्थ गादीवर बसले होते. त्यांच्या नजरेत अशी करुणा होती की रामचंद्राच्या डोळ्यातून आपसूक अश्रू वाहू लागले. रामचंद्र नम्रतेने त्यांच्या चरणी लोटांगण घालून म्हणाला, महाराज, मी गरीब शेतकरी आहे. आयुष्यभर कष्ट केले पण घरचं पोटही भरलं नाही. सावकार कर्जासाठी दरवाजावर येतोय. आता हे जीवन जगण्यालायक राहिलं नाही. स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, अरे, तू इतका हताश का झालास? मी आहे ना, भिवू नकोस. तुला सुखाची वाट लवकरच सापडेल. इतकं बोलून त्यांनी जवळचा काठीसारखा काडसारखा तुकडा घेतला आणि रामचंद्राच्या हातावर ठेवला. जा, आता तुला काळजी करण्याची गरज नाही. रामचंद्र घरी परतला. मनात मात्र गोंधळ होता. स्वामींनी काडी दिली, त्याचा अर्थ काय? यात काय बदल होणार? पण आश्चर्य असं की दुसऱ्याच दिवशी गावात एक सरकारी अधिकारी आला. त्याने घोषणा केली की सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सिंचन प्रकल्प मंजूर केला आहे. गावाजवळ तलाव खोदण्याचं काम होणार होतं आणि त्यासाठी गावकऱ्यांना रोजंदारीवर काम मिळणार होतं. रामचंद्रने लगेच काम सुरू केलं. रोज मेहनत करून त्याने काही. याच दरम्यान रामचंद्रने आपल्या शेतात एकदा नांगर फिरवला. त्याला मातीखाली एक जुनं तांब्याचं भांडं मिळालं. आत सोन्याच्या नाणी होत्या. ही गोष्ट पूर्ण गावभर पसरली. सुरुवातीला त्याला भीती वाटली, पण लक्षात आलं की हीच स्वामी समर्थांची कृपा आहे. कारण महाराजांनी दिलेली काडी म्हणजेच आयुष्यातील संपत्तीची किल्ली होती. त्या नाण्यांमुळे त्याने कर्ज पूर्ण फेडलं, घराची दुरुस्ती केली, बहिणीच्या लग्नाची सोय केली आणि मुलांच्या शिक्षणालाही हातभार लावला. आजवर ज्याला अन्नासाठीही झगडावं लागलं, तोच रामचंद्र आता गावातील सुखी शेतकरी झाला. त्याने पैशाचा दुरुपयोग केला नाही, उलट गावातील गरिबांना मदत करायला सुरुवात केली. तो नेहमी म्हणायचा, हे माझं कर्तृत्व नाही, हे अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची कृपा आहे. त्यांनी दिलेलं सोनं माझ्या घराचं नाही, तर त्यांच्या नावाने गरजूंचं आहे. त्या दिवसापासून रामचंद्र दरवर्षी कुटुंबासह अक्कलकोटला जायचा. गादीसमोर बसून तो म्हणायचा, महाराज, तुम्ही मला संकटातून मुक्त केलं. माझं जीवन बदललं. आता उरलेलं आयुष्य तुमच्या सेवेत घालवतो. हा अनुभव आपल्याला शिकवतो की आर्थिक संकट कितीही मोठं असलं तरी सद्गुरूवर पूर्ण श्रद्धा ठेवल्यास त्यातून मार्ग नक्की निघतो. स्वामी समर्थ फक्त संपत्ती देतात असं नाही, तर त्या संपत्तीचा योग्य उपयोग करून भक्ताला समाजसेवेची प्रेरणा देतात.
ज्याच्या घरात उपाशीपोटी रात्री जात होत्या त्याच घरात आता समाधान, शांती आणि देवाची कृपा नांदू लागली. हा अनुभव हजारो भक्तांना आश्वासक संदेश देतो, भिवू नकोस, मी आहे ना.